मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण मटण, कारले अधिक इतर भाज्यांसाठी धना पावडर कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला असे गावरान पद्धतीने धन्याची निवड करायची। त्याला चांगलं स्वच्छ घेऊन वाळून घ्यायचे आणि एकदम शांत गॅसवर भाजून घ्यायचे। बघा हे बघा, एकदम शांत असा गॅस गरम वाफेवर भाजून घेतोय आपण। जयश्रीताई, काय बनवतोय आपण? हे धना भाजून घेतोय आपण। हां, चिकन, मटन आणि इतर भाज्या बनवण्यासाठी टाकू शकतो। एकदम शांत आचेवर आपण भाजून घेतोय। बघा आता हे एकदम शांत असा गॅस आहे, त्याच्यावरती एकदम थोडेसे लालसर होईल या पद्धतीने आपण धने भाजून घेणार आहेत। हे भाजलेले धने उन्हाच्या गमेल्यामध्ये घेऊन थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि थंड झालेले धने आपण एकदम बारीक पद्धतीने कुटून घेणार आहोत। सर्व पद्धतीने धने आपण पहिले भाजून घेणार आहोत। तर धना पावडर बरोबर हे आपले मसाले, एकदम गावरान पद्धतीने तयार केलेले मसाले, हे मसाले आपणाला पाहिजे असेल तर मला दिलेल्या नंबरवरती फोन करा। आपणाला हे कुरिअर मार्फत आपल्या घरापर्यंत पोहोचवणार। हे आहे बघा गावरान पद्धतीने केलेली हळद, 100% गावरान पद्धतीची हळद आहे आपल्याकडे। पाहिजे असेल तर फोन करा। मी काय म्हणते तुम्हाला, आता हे भाजून घेतलेले धने असे गार करायचे, थंड करून घ्यायचे सगळे धने। हे अशा प्रकारे धन्याची पावडर आपली तयार झालेली बघा। आता ही पावडर अधिक हळद पावडर आता पॅकिंगला घेतोय आपण। एकदम गावरान पद्धतीने शुद्धतेची, वास किती भारी येतो याचा। आपण ऑर्डर पण करू शकता, आपल्याला हे कुरिअर मार्फत घरपोच होऊ शकतं। आपण अशा पद्धतीने धना पावडर एकदम बारीक करून पॅकिंग केली। त्याचबरोबर हे पापड, हे शेवई, हे हळद, हे सगळं पॅकिंग करून आज पार्सलला जाणार आहे बघा।